तर माझ्या मागे तुम्ही निफ्टीचा चार्ट बघू शकता. जवळजवळ 500 पॉईंट गॅप डाऊन आज मार्केट झालं होतं आणि त्यानंतर दिवसभर साईडवेज झोनमध्ये मार्केट आहे आणि आता थोडंसं वर जात आहे. सो मला फक्त एकच गोष्ट सांगायची की अशा प्रकारच्या मार्केटमध्ये म्हणजे जे मार्केट जास्त प्राइस ॲक्शनवरती नाही तर न्यूजवरती चालतंय, अशा प्रकारच्या मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणं एवढं अवघड झालंय. कारण ज्यावेळेस गॅप डाऊन होतो डोक्यात विचार येतं की रिकव्हरी येऊ शकते, आपण एका साईडला पोझिशन बनवतो पण त्या दिवशी रिकव्हरी येत नाही, मार्केट खाली जातं. आणि ज्या दिवशी आपण उलटा विचार करतो की आता रिकव्हरी नाही येणार, मार्केट खाली जाईल, त्या दिवशी मार्केट रिकव्हरी करतं. सो अशा प्रकारच्या मार्केटमध्ये बरेच ऑप्शन ट्रेडर जे असतात ना त्यांचा स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मी एकच गोष्ट आधीपासून पण सांगतोय की ऑप्शन ट्रेडिंग शक्य झालं तर अवॉइड करा ह्या मार्केटमध्ये. जरी तुम्हाला नसेल करतायत की तुम्हाला म्हणजे केल्याशिवाय चैन पडत नाही, तर तुमची ऍटलिस्ट पोझिशन सायझिंग कमी ठेवा. जो लॉस तुम्ही 1000 रुपये घेताय तो 200 रुपये घ्या, 300 रुपये, काय फरक पडत नाही, तुम्हाला केल्यासारखं तरी वाटेल. बट हे अशा प्रकारच्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगसाठी खूप रिस्की आहे, जिथं प्राइस ऍक्शन पेक्षा जास्त न्यूजवरती मार्केट चालतं.